हे गाइज, वेलकम टू साकूस ब्लॉग यूट्यूब चॅनल. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या साकूस ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला तर समजलंच असेल माझं काय चाललंय, म्हणजे मी व्हिडिओ कशासाठी बनवते, कशासाठी नाही बनवत. हे माझा सगळा पसारा हा राडा पाहूनच तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो, मी आज करणार होते चुलीवरती, ते पण बोकडाचं मटण, म्हणजे बोकडाच्या मटणाची भाजी चुलीवरती करणार होते. तर बघू शकता तुम्ही माझा पूर्ण राडा झालेला, सगळं काय काय लागते सगळं, म्हणजे पूर्ण मी एकटीच करणार होते, त्यामुळे सगळा पसारा वगैरे झालेला. तर तुम्ही तो पसारा इग्नोर करा, फक्त मी कसं बनवते ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि गाईज, व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर कोणी आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर चलो. तर फ्रेंड्स, पहिल्यांदा मी कांदा वगैरे बारीक करून भाजायसाठी टाकलेला होता. त्यानंतर मी ते बोकडाचं मटण घेतलं, त्यामध्ये हळद टाकली, खोबरं लसूण त्याची बारीक करून पेस्ट टाकली, नंतर आलं लसूणची पण पेस्ट टाकलेली, वरतून मीठ टाकलं त्याच्यात आणि ते पूर्ण मॅश होईपर्यंत, म्हणजे त्यात मीठ वगैरे सगळं टाकून ते मॅश केलं आणि ते तसंच ठेवलेलं थोड्या वेळ. नंतर तो कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये टाकलं. बघू शकता हे सगळं मी त्यामध्ये काय काय टाकलेलं ते सगळं पूर्ण असं मिश्रण करून घेते, म्हणजे पूर्ण मटणाला ते लागलं पाहिजे असं मी करून घेत होते. तर हे इकडं मी ते करून घेतलं. त्यानंतर इकडं मी कांदा ठेवलेला भाजायला. तर तो कांदा पण भाजून झालेला, बघू शकता पूर्ण कसा कांदा पण पूर्णमध्ये भाजून झालेला होता. आणि या मटणाच्या रेसिपीमध्ये मी कोणते जास्त म्हणजे बाहेरचे मसाले टाकणार नाही, पूर्ण गावठी पद्धतीने करणार आहे. म्हणजे जसं पहिल्या काळातल्या महिला कशा करायच्या तसंच मी, म्हणजे कोणते जास्तीचे मसाले यूज करणार नाहीये. पूर्ण साध्या पद्धतीने मी मटणाची भाजी बनवणार आहे. तर बघू शकता तुम्ही, मी त्या मटण जे आपण मॅश केलेलं, तर मटण मॅश करून घेतलेलं होतं ते त्या पातेल्यामध्ये मोठ्या टाकलेले. तर बघू शकता मी मस्त मध्ये चुलीवरचं खरंच खूप मस्त लागतं, म्हणजे टेस्ट ना खूप वेगळी येते. म्हणजे जसं की आपण गॅसवरती बनवतो ना तशी टेस्ट नाही येत, खूप मस्त म्हणजे भारी टेस्ट येते. तर बघू शकता मी पूर्णपणे त्याला एकजीव करून घेतलेलं होतं ते त्यामध्ये, म्हणजे पूर्ण त्याला तेल वगैरे लागून. नंतर मी इकडे थोडासा कांदा, म्हणजे तिखटची भाजी म्हणजे हे जे करते ना ते मी आईनी रशासाठी करणार होते, हे आता चालले ते. आणि कांदा वगैरे ना मी जे तिखटची भाजी करणार आहे ना त्यासाठी यूज करत होते. तर बघू शकता तुम्ही आता ते मस्त तेलामध्ये परतलेलं आहे, बघू शकता एकदम भारी तेलामध्ये परतलेले. बघा एकदम मस्त मध्ये, खूप मस्त. वरून कोथिंबीर वगैरे टाकून त्याला आता वाफलायसाठी ठेवायचं होतं. तर मी मस्त मध्ये कोथिंबीर वगैरे टाकली आणि त्यानंतर ना त्यावरती बघू शकता तुम्ही, मी त्याच्यावरती ना असं झाकून ठेवलेलं होतं. त्याला मी वाफलायसाठी म्हणजे पाणी टाकून, हे बघू शकता पूर्ण मिठाचं पाणी, जे आपण मीठ टाकलेलं अगोदर त्या मिठाचं पाणी एकदम मस्त मध्ये शिजून, म्हणजे एकदम मस्त मध्ये ते वाफलत होतं. त्यानंतर मी बघितलं ते झालंय का पूर्ण असं शिजत आलेलं होतं थोडंसं. तर बघितलं, तर मी त्यानंतर आहे ना त्याच्यावरती ना पाणी टाकलं, म्हणजे त्याच डिशमध्ये पाणी ठेवलं आणि ते पाणी गरम झाल्याच्या नंतर त्या भाजीमध्ये ओतायचं ते पाणी. म्हणजे कसं त्यामध्ये गार पाणी ओतायचं नसते, गरमच पाणी ओतायचं असते. आणि इकडं आई बघू शकता तुम्ही मला हेल्प करत होती. पूर्ण पसारा वगैरे झालेला, त्यामुळे काही समजत नव्हतं मला, त्यामुळे आई मला मदत करू लागत होती. तर मी हे मस्त मध्ये झालेली भाजी खाली उतरवून ठेवली, कारण तिखटची भाजी बनवायची होती, त्यासाठी ही मस्त मध्ये शिजलेली आईनीची भाजी मी खाली उतरवून ठेवली होती. तर फ्रेंड्स, आता आपल्या आईनीची भाजी शिजून तयार झालेली होती, मस्त मध्ये शिजली होती. तर त्यानंतर आपल्याला करायची होती तिखटची भाजी. तर त्यासाठी हे मिश्रण मी करत होते. तर बघू शकता तुम्ही, तर इकडं मी हे वाटण, याच्यामध्ये भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा आणि भाजलेले फुटाणे घेतलेले होते. तर मस्त मध्ये त्यांची गिरवी केली, एकदम मस्त मध्ये मिक्सरमधून बारीक करून. आणि पूर्ण म्हणजे कोणतेच मसाले एक्स्ट्राचे यूज केले नाहीये त्यामध्ये, फक्त साध्या पद्धतीने सगळं केलेले. तर त्यानंतर हे बघू शकता मी चुलीवरती गिरवीसाठी हे कढई मांडली, त्यामध्ये तेल टाकलं आणि त्यानंतर मी जे आपण फुटाण्याची आणि खोबरे आणि ब्लॅक कांदा, म्हणजे पूर्ण काळा भाजलेल्या कांद्याची जी गिरवी पेस्ट केली होती, तर मी ती पेस्ट ना गरम झालेल्या तेलामध्ये टाकणार होती. तर मी मस्त मध्ये तेलामध्ये ती पेस्ट टाकली, बघू शकता तुम्ही इकडं मस्त मध्ये भारी झालेली होती ती पेस्ट. तर मी त्यामध्ये टाकली. त्यानंतर चुलीवरती करत होते त्यामुळे खूपच धूर वगैरे होत होता. तर इकडे बघू शकता मस्त मध्ये गिरवी तयार झालेली होती आपली, मस्त रेड कलर आलेला, खूप मस्त, खूप भारी वाटत होतं. आणि
असं खूप खाऊसं वाटत होतं करायच्या अगोदरच. आणि नंतर हे बघू शकतो जे आपण आईनीची भाजी केली होती त्यामध्येच ते गिरवी बनवून त्यामध्येच आपण मिक्स केली. तर चुलीवरती करणार होती ना, त्यामुळे सगळेच भांडे खूप काळे वगैरे होत होते. त्यासाठीच डायरेक्टली आम्ही त्या आईनी भाजीमध्येच ती केलेली गिरवी टाकली. तर बघू शकता एकदम गावठी पद्धतीने, म्हणजे खूप असं जुन्या पद्धतीने, म्हणजे असं कोणतेच मसाले तुम्ही बघितलं असेल मी कोणतेच मसाले जास्तीचे यूज केले नाही. आणि मस्त मध्ये ही भाजी बनवून तयार झाली होती. तर बघू शकता गाईज खूप मस्त. आता फक्त त्याच्यावरती ही भाजी शिजायचीच वाट पाहत होतो आम्ही. तर मस्त मध्ये भाजी बनवून झालेली होती. तर मित्रांनो, तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला मटनच्या भाजीचा, आपली थोडी छोटीशी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. असं गाईज भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.